नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. मी तुमचा BK SS टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये स्वागत करतो. आणि आज आपल्याला ट्रिप होती घोडेगाव रिटर्न. तर निघालो आपण, सकाळचे वाजले 6:30 आणि आलो तर आपण आता कस्टमरच्या लोकेशनला पिकअप करायला. आणि सकाळी सकाळी पाऊस पण चालू होता, त्याच्यामुळं काय आपण गाडीतच बसलो होतो, बाहेर नाही आलो. तर काय मग घेतलं कस्टमरला आणि लागलो बघा CNG भरून घेतला. म्हटलं पहिलं गाडीला आपलं फुल केलं म्हणजे टेन्शन नाही. म्हटलं चला CNG भरून घेऊया आणि निघूया आपण आता हायवेला. तर काय लागला दणक्यात हायवे हा बघा. आणि आलो आपण मुरबाडला. तर मुरबाडला आता मस्तपैकी वातावरण झालेलं आहे. आणि हा बघा आपला तिरंगा कसा फडफडतोय मस्त हवेमध्ये, एक नंबर असा बसवला आहे तिरंगा. तर चला लागलो आपण आता मुरबाडच्या पुढं. आणि हा आता रोड एवढा मस्त झालेला आहे की ट्रॅफिक तर काही अजिबात लागत नाही. आणि सुसाट पूर्ण रोडचं काम झालेलं आहे, त्यामुळे भारी वाटतं रोडला जायला. आणि एक नंबर असं आलो आहे. आणि वातावरण तर एकदम भारी झालं होतं, त्याच्यामुळे आज गाडी चालवायला पण भारी वाटत होतं, मजा येत होती. आणि काय हे बघा कुठं आलो आपण आता, आलो का नाही हिमाचलमध्ये. हिमाचल नाही हो, आपला महाराष्ट्राचा आहे, माळशेजचा आहे, माळशेज. कसं वाटतंय हिमाचलला फेल केलं आहे, खतरनाक. काय कधी येत आहे मग फिरायला माळशेजला? तर यायचं असेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा SS टूर्स अँड ट्रॅव्हल्सला आणि या फिरायला. कुठेही जायचं असेल पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रात एक नंबर असे ठिकाणे आहेत. समजलं का? फिरायला जायचं असेल तर या. आणि लोकेशन बघा, खतरनाक असं लोकेशन झालेलं आहे. भारी वाटतंय का नाही? असं दाखवावं लागतं बघा, एक नंबर असं. आपण पण निघालो आहे. आणि बघा काय भारी पावसाळ्यामध्ये ना, खरंच इकडे या फिरायला. खूप छान वातावरण झालेलं आहे. तर आपण पण वातावरणाचा आनंद घेत 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 निघालेलो आहेत मस्तपैकी. या बघा कसा धबधबा चालू झाला आहे. एक नंबर. कधी येत आहे माळशेजमध्ये? मग करा ट्रिप लवकर अरेंज आणि चला. काय निघालो आपण मस्तपैकी सीन व्ह्यू घेत घेत घेत. आणि खतरनाक असं मस्त वाटत होतं ना की खरंच. आणि धुकं तर एवढं पडलं होतं ना की विचारू नका, एक नंबर असं धुकं पडलं होतं. तर आपण चाललेलो आहेत बघा, धुक्यामध्ये समोरची सुद्धा गाडी दिसत नाही आहे, एवढं धुकं पडलेलं आहे म्हणजे सकाळी सकाळी. आणि तरी पण आपण काय मस्त बिंदासमध्ये बघा. हे बघा काय दिसतंय का, एवढं असं वातावरण झालेलं आहे की रोडसुद्धा दिसायला गेलेला आहे. पाऊस पण चालू आहे आणि धुकंही पडलेलं आहे. सकाळचे 8:30-9 वाजलेले आहेत, तरी पण एवढी अशी हालत आहे. तरी पण म्हटलं चला जाऊया आपण आता आणि घेऊया आपण आता गाडीचं मस्तपैकी व्ह्यू. तर घाटामध्ये आपण आलेलो आहे, तर मस्त व्ह्यू झालेला आहे. आणि चाललो आहेत आपण. लागला बोगदा भारी एकदम. बोगद्यात पण काही दिसत नव्हतं, पूर्ण असं वाईट झालेलं आहे. तर निघालो आपण आता बोगदा क्रॉस करून. आणि घाटातला व्ह्यू तर एकच नंबर होता. म्हटलं चला आता संपला घाट. मग काय आलो आपण आता बाणकर फाटा. हे बघा हे वायकर्स हॉटेल आहे, इथं आपण केला नाश्ता. म्हटलं काय सकाळ सकाळ जरा पोटापाण्याचा विचार केला म्हणजे बरं, म्हणून मग काय बसलो. आणि हे बघा केला आपण एक नाश्ता, घेतला एक मेंदूवडा. आणि निघालो आपण आता. हे बघा लागलो आपण आता जुन्नर शिवनेरी, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मभूमी, हे प्रवेशद्वार. आणि आपण आलो आहेत आता. आणि हे बघा शिवनेरी गड आपला, महाराजांचा जन्म झालेला आहे. तर मस्त वाटलं इथं येऊन. आणि मग काय निघालो आपण पुढं. आणि लागला आपल्याला आता गड. आणि हे बघा कसं आहे मस्तपैकी एकदम. आणि मग काय निघालो, घेतलं महाराजांना वंदन करून, घेतला मुजरा करून, जय छत्रपती शिवाजी महाराज की. आणि मग काय निघालो. हे बघा पोचलो कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमर म्हणले आमचं 2 तास काम आहे. म्हणलं चालेल, असू द्या, काय हरकत नाही. मग काय घेतलं आपण पण आराम करून 1-1.5 तास मस्तपैकी त्यांचं काम होईपर्यंत सकाळी लवकर उठल्यामुळे झोप घेतली मस्तपैकी गाडीमध्ये. आणि मग काय
नंतर मग म्हणले झालं आमचं काम, चालायचं आपल्याला. म्हणलं हे बघा ही यांची पूर्ण फॅमिली आहे, तर ह्यांचं पूर्णच्या सह्या बाकी त्या करायच्या काही डॉक्युमेंट्सवर जमिनीच्या, त्यामुळे सगळे एकत्र झाले होते. आणि काय निघालो, त्यांचं काम झालं, सगळं झालं. आणि मग काय म्हटलं चालायचं आहे आपल्याला रिटर्न. म्हणलं चला. मग काय आलो आपण, घेतली काढली गाडी, म्हणलं निघालो. बरं झालं म्हणलं, पटकन काम झालं, निघायला पण बरं. तर मग चला, हे बघा ह्यांना घेतलं इथं पिकअप करून आणि निघालो आपण परतीच्या प्रवासाला. पण प्रवासाला निघालो, एवढा भयंकर पाऊस लागत होता मित्रांनो, खूप पाऊस लागत होता. तरी पण म्हटलं चला आता, पाऊस लागो नाही तर काय लागो, आपल्याला तर जायचं आहे घरी. मग काय खूप पाऊस लागला तरी पण म्हटलं चला जाऊया घरी आणि आराम करूया. लवकर गेलं म्हणजे बरं, पावसाच्या की पाऊस लागला तरी काय आपल्याला, असं आहे. पण भयंकर पाऊस चालू होता, त्याच्यामुळं काय नाही, चाललो आपण घरी आता. तर मग काय आलो आपण घरी, त्यांना केलं ड्रॉप आणि म्हटलं चला भेटूया नंतर, आता निघतो आपण घरी. तर मग काय निघालो घरी, म्हटलं चला आता काय आरामच करायचा आपल्याला. थोडी लागली ट्रॅफिक, पण चालायचं, संध्याकाळी पावसामध्ये ट्रॅफिकच लागत असते. तर चला मग भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग, आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि आमची गाडी बुक करायची असेल तर नक्कीच संपर्क करा SS टूर्स अँड ट्रॅव्हल्सला. आणि कुठेही आपल्या पावसाच्यामध्ये ट्रिप करायची असेल तर नक्कीच बोला, आपण सगळीकडे जाऊ. चला भेटूया. जय शिवराय.